दिसू दे. हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. कशा तुम्ही सर्व एकदम मजेत असाल. तर इथे मी बनवत आहे तुपाची चपाती आणि जाऊ बनवत आहे कढी स्पेशल भाऊजीसाठी. कारण भाऊजीला कढी खूप आवडते आणि ती मीनूच्या हातची आणि आर्यनला सुद्धा, आणि मला पण तिच्याच हातची कढी आवडते. चेहऱ्यावरती उडेल म्हणून तिकडे पळाली. तो ये बन गई है तड़केदार कढ़ी जिसमें हल्दी कुछ दिखती नहीं है. अभी सीखेंगे ना, देना देख लोगे. मी नाश्ता केला, त्यानंतर किचन मधलं कोणतंच काम केलं नाही. सर्वात पहिला काम केलं तर ते म्हणजे माझी नवीन हेअरस्टाईल बनवायचं. आता मी काही करते म्हटलं ना तर एक वस्तू दिसते आणि एक दिसत नाही वेळेवर. आता इथे एक मला रबड मिळालं पण एक दुसरं मिळालंच नाही. पण ती हलगर्जी असते माझीच. मी काय करते ना, काम झालं की कुठे फेकून देते. त्यामुळेच माझी जाऊ मला सतत बोरडत असते की आताही मला एक रबड मिळालं पण दुसरं मिळालं नाही. त्यामुळे मी काय केलं ना, जे बिट्टूचं रबड होतं तिच्या आतून तिच्यासाठी आणलेलं होतं, मी तेच एका वेणीला लावलं. आणि खूप दिवस झाली अशी हेअरस्टाईल बनवली नाही, त्यामुळे ती बनत सुद्धा नव्हती. भरपूर वेळ लागला मला ही हेअरस्टाईल करायला, तरी पण व्यवस्थित जमली नव्हती. एक वेणी वर झाली होती तर एक वेणी खाली. थोड्या वेळानंतर मी ते व्यवस्थित केली. ही हेअरस्टाईल बघितल्यानंतर अजिबात हसू नका, कारण की मला ही हेअरस्टाईल खूप आवडते. तो पूर्ण जळला. मी तयारी करत होती ना माझी. हो, माझं तर कधीच इम्पॉर्टंट नसते, घरकामच इम्पॉर्टंट आहे. माझं लक्ष होतं की भात आहे, पण नंतर मी तयारीमध्ये एवढी व्यस्त झाली की माझं लक्ष निघून गेलं. मग मी तुझ्या रूम मध्ये गेली क्रीम आणायला, मग माझं लक्ष तिथे गेलं. जो वास येत होता जळकलेला, मग मी पाणी टाकलं त्याच्यात. चला, तर जास्त टाइम शिंगात वेस्ट नाही करत. हो, बनले आता. ही हेअरस्टाईल केल्यानंतर मी अजिबातच कामाकडे लक्ष देत नव्हती. नुसता मोबाईल घेऊन स्वतःलाच बघत होती. मी खूप सुंदर दिसत होती स्वतःलाच. पण जाऊला का माहिती माझी हेअरस्टाईल आवडली का नाही. असो, तिची आवड तिला, माझी आवड मला. तर इथे आता चिकन आणलं होतं, ते आता मस्तपैकी मी 3-4 पाण्याने धुवून घेतलं. मला ना अजिबात बोनलेस पीस आवडत नाही, मला हड्ड्यांचे पीस वगैरे आवडतात, कारण की ते कसं खाण्यामध्ये एकदम मजा येते. बोनलेसमध्ये ना तेवढी मजा येत नाही. त्यानंतर कांदे, मीठ, हळद टाकून मस्तपैकी दिली चिकनाला फोडली. गजब बेइज्जती है. दिसू दे, माझी मी सुंदर दिसते. तुला डुकरीन दिसली मला काही फरक पडत नाही, समजला. तयारी करून ही बया जात आहे डॉक्टरकडे. एवढं छान केलं मी आणि मला डुकरीन म्हणते. सेन्सच नाही हिला अजिबात कुठल्या गोष्टीचा. काय बाई आहे काय पण. तू गप्प बस ग, तुला काय समजत नाही फॅशन मधलं. तर माझ्या मोठ्या जाऊने माझी एवढी इन्सल्ट केली ते बघून तुम्हाला असं वाटत असेल मी खूप दुःखी झाली असेल थोड्या वेळाने. अजिबात नाही, मी असल्या गोष्टीचं अजिबात टेन्शन घेत नसते. कोण आपल्याला काय म्हणते त्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. आपण आपल्या स्वतःला चांगला दिसतो ना, बस. बाकी बाहेरचं वातावरण बघता मी ते लगेच मशीन लावून दिले आणि हाताने पण काही कपडे धुवून घेतले. छत्री आपली, रेनकोट घेऊन जा. मी येणार नाही म्हणून आता सांगत आहे. मी भिजत येऊ देईल तुला, पण येणार नाही. हो, तशीच आहे मी. तिचं कालपासून नाटकच सुरू आहे. चुप कर. काल तर काय म्हणत होती, मला जेवण माझ्या तोंडात का नाही भर, मला उठवलं का नाही, म्हणजे जेवण मला बोलवलं नाही. चल जा, तू तर एवढा आवाज पण देत नाही. पहिली गोष्ट मी झोपतच नाही, समजलं. पहिली गोष्ट मी झोपतच नाही तुझ्यासारखी. मला जेव्हा बरं नसते त्याच वेळेस मी झोपते. मी कशाला नाईट करू देऊ, पगार घ्यायचा तुम्ही, मी कशाला नाईट करू. मी कशाला करू नाईट, पगार तुम्ही घ्याल, नाईट मी करणार. तिची पकड पकडच जास्त चालते. हात कमी, पकड पकड पकड
बकड 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 वेळ झाला तरी चालेल. जेवण नाही केलं काय ग? ओय, जेवण नाही केलं का? जेवण पण नाही केलं वाटतं बाईने. खूप मस्करी करत असतो. नेहमीच आम्ही ते दोन छोटे मुलं असतात जे एकमेकांना चिडवत असतात तसं चिडवत असतो. मी तिला चिडवते आणि ती कधी तर एकमेकींना असं चिडवता चिडवता आमचं भांडणावरती येतं, म्हणजे मारपीट सुद्धा होतं. आणि त्या मारपिटीमध्ये घरातलं कोणीच पडत नाही, कारण त्यांना माहिती आहे आता असं करतील आणि लगेच 2 मिनिटात बोलायला सुरुवात करतील. तर इथे मी केली चिकनाच्या मसाल्याची तयारी. यामध्ये थोडेसे खडे मसाले घेतले आणि इथे सर्व हिरवी मिरची, कोथिंबीर, कांदा, लसूण भाजीला फोडणी देत होती. तेवढ्यात बिट्टू सुद्धा स्कूलमधून घरी आली. कधी कधी मला तिला आणायची गरज पडत नाही, कारण सासरे घरी असतात तर तिला ते घेऊन येतात. 3-4 दिवसापूर्वी मी यूट्यूबवरती एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यावरती एका ताईची कमेंट आली होती की तुमच्या घरात किती पसारा आहे. आता लहान मुलं असले तर पसारा होणंच आहे. आता हीच बघा, हिला मी कितीही सांगितलं की बिट्टू क्रेयॉन्सनी भिंत खराब करू नको, तरीही हिने आमच्या घरातल्या पूर्ण भिंता खराब करून ठेवलेल्या आहेत. फक्त किचनची जी गॅस जवळची भिंत आहे तीच बाकी आहे. चला असो, तर या मग जेवायला. जेवण झालं, कपडे धुवून झाले. त्यानंतर मशीनने आवाज दिला, कारण की आज तिचा टब क्लीन करायचा होता. त्यामुळे मग पटकन टब क्लीनवर मशीन लावून दिली. आणि आमच्याकडे टब क्लीनची एक टॅबलेटसुद्धा आहे, जी टाकल्यानंतर मस्तपैकी टब जो आहे तो क्लीनसुद्धा होतो. डुकरीच्या शेणासोबत. अय चल ग, तुला काय करायचंय? अरे हात तुटला ना, मग तुला नाही घेत का हे तिकडे? मस्त एकाच्या वस्तू माझ्याकडे दिले. म्हटलं मला काही दिलंच काय नवीन आणून घे. इकडे ऊन, इकडे पाऊस, कुठे जावं माणसाने. अर्जुन आज तरी लवकर या. येणार का? हो किंवा नाही? काही तर उत्तरे नाही निघत आहे तुमच्या तोंडामधून. तुम्ही येणार नाही का लवकर घरी? मला जरा डी-मार्ट मध्ये जायचं होतं. हो का बरं? येणार नाही का? काही सांगत नाही तुम्ही हो की नाही? हो माय गॉड, स्प्रे पण मारावं लागते का? टाटा बाय बाय. बापरे, कसा लावला असा? असं कसं हिरो लावतात असं करून असं? आपण कुठे रूम मध्ये येऊन थोडासा आराम करावा म्हटलं तर ते मुलांना अजिबातच बघवत नाही. चला तर मग आजचा व्हिडिओ इथे संपला. आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा बाय.